की 9 मुली ज्या गेल्या सभापती महोदय, त्याच्याशिवाय 4 मुली गेल्या आहेत. आणि मग या बाळ सुधार गृहाची 9 फुटाची उंच भिंत ओलांडून या मुली कशा आणि काय बाहेर पडल्या, ज्याची चर्चा झाली आहे. त्याच्यामध्ये पोट दुखलं की प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, एकच गोळी दिली जाते, हे सगळे प्रश्न चर्चेला आलेत. मी त्याच्यात वेळ घालणार नाही. विस्तृत डिस्क्रिप्शन मध्ये जाऊ सभापती महोदय, सभापती महोदय, फार वाईट पद्धतीने मुलींना वागवलं गेलं. या गोळ्यांचं, प्रेग्नन्सी किटचं, त्यांच्यावरती पवित्र पाणी कुठलं तरी शिंपडलं जायचं, कुठल्या विशिष्ट धर्माची चिन्ह काढली जायची, हे तर आहेच. या मुलींना एकमेकींचाच आधार होता आणि त्यावेळेला त्यांच्याशी जवळीक केली तर तुम्ही लेस्बियन आहात म्हणून त्यांना हिणवण्यात आलंय. पॉक्सोच्या केसच्या मुलींना तुम्ही वेश्या आहात म्हणून सांगण्यात आलंय. झोपण्याच्या रूम मध्ये कॅमेरे लावलेत, कपडे सुद्धा कॅमेऱ्याच्या समोर बदलावे लागतात. मुलींना पिरियड्स मध्ये जर त्या असतील आणि जर त्यांनी दुसरा पॅड मागितला तर पहिला दाखवा आणि मग दुसरा घ्या, अशा पद्धतीचं वागणूक ही त्या मुलींना दिली जाते. सभापती महोदय, अतिशय गंभीर विषय मी या ठिकाणी मांडतो. आपण अल्पसूचना प्रश्न केलाय. सभापती महोदय, कुठल्याही बालगृहात रक्ताच्या नात्याशिवाय कुणी जाऊ शकत नाही, परंतु या बालगृहामध्ये रक्ताचं नातं नसलेला शेख नावाचा एक इसम भाऊ असल्याचा बनाव करून एका मुलीला वारंवार भेटायला जात होता. आपल्याला अपेक्षित काय प्रश्न विचारा. 8 मिनिट झाले प्रश्नासाठी. मला हेच सांगायचंय की रक्ताच्या नात्यातले आई वडील, रक्ताच्या नात्याशिवाय जर इतर कोणी जाऊ शकत नसेल तर जो हा शेख नावाचा इसम आहे, ज्याने त्या मुलीवर अत्याचार केलाय, त्याच्या बापाने पण अत्याचार केलाय, आणि असं असताना कुठल्या नियमाअंतर्गत या बालगृहाने या माणसाला, त्या मुलीला भेटण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली, हे मला या ठिकाणी विचारायचं. या विषयावरती तिथल्या समाजसेविकांनी आवाज उठवला, परंतु त्यांना दाद दिली नाही. त्याचे व्हिडिओ आज त्या ठिकाणी आहेत. हिंदू धर्माच्या मुलींना ख्रिश्चन धर्म जबरदस्तीने स्वीकारायला लावायचे, विरोध केले तर मारहाण करायची. इतकी मारहाण केली की मुलीच्या तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण झाल्याचं आहे. आणि याच्यामध्ये CWC ला महिनाभरापासून ते परवानगी मागत होते, परंतु दिली नाही. आणि आमची संस्था 100 वर्ष जुनी आहे, आमचं काही तुम्ही करू शकत नाही, अशा पद्धतीच्या धमक्या सुद्धा मुलींना देण्यात आल्या. सभापती महोदय, मला इथे माझ्या मागण्या सांगायच्या आहेत की रोजचे अपडेट हे अधीक्षिका जिमबाच्या अधिकाऱ्यांना देत असतात. याचा अर्थ हे जे काही होत होतं, या सगळ्या जिमबाच्या ज्या अधिकारी आहेत, ज्यांचं नाव आहे रेश्मा चिमंद्रे, या फक्त जिमबा अधिकारी नाही आहेत. यांच्याकडे एकच मिनिट, महिला विभागीय उपायुक्त सुद्धा आहेत. ऍडिशनल चार्ज यांच्याकडे 5-6 महिन्यांपासून. या तक्रारी आजच्याच नाहीये, 2023 पासूनच्या आहेत. सुवर्णा जाधव यांच्याकडे त्यावेळेला ऍडिशनल चार्ज होता. माहिती जवळपास सगळ्या सभापती महोदय, या जिमबाच्या अधिकारी म्हणजे या बालगृहाच्या पालक, यांना सगळ्या गोष्टी अवगत असतात आणि तरी सुद्धा त्यांनी या मुलींचा छळ होऊ दिला. आणि त्यामुळे यांना ताबडतोब बडतर्फ करून यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. 2023 पासूनच्या सगळ्या तक्रारी, याच्यामध्ये FIR सुद्धा झालेला आहे सभापती महोदय. आणि त्यामुळे यांना बडतर्फ करणार का, यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी आशादीप बालगृह आहे, कुठली ज्योती नावाची संस्था चालते, तात्काळ यांची मान्यता रद्द करायला पाहिजे, तात्काळ कुठल्याही. आणि त्यामध्ये सुद्धा तिथली अधीक्षिका सिस्टर अलका असं त्यांचं नाव आहे, त्या आणि त्यांच्या बरोबरीच्या सगळ्या सहकारी ज्यांनी या पोरींना छळलंय, याच्यामध्ये प्रत्येकाची स्टोरी आहे. जर वाचाल तर आपण हलून जाऊ. आणि त्यामुळे यांच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी. ते सरकार करणार का, गुन्हे दाखल करणार का? आणि सगळ्यात महत्वाचं, या संस्थेची जे रजिस्ट्रेशन मान्यता आहे ती तात्काळ रद्द करणार का? या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत, त्या अतिशय भयानक आहेत. त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल. या संदर्भात जी काही तिथे चौकशी केली, 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कमिटी, महिला पोलीस निरीक्षकांची कमिटी तयार केली होती. या कमिटीने त्या ठिकाणी मुलींची चर्चा केली. 80 मुली त्या ठिकाणी आहेत. ही चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा मुली बोलायला तयार नव्हत्या, पण हळूहळू त्या बोलतायत. त्यातनं अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यामुळे या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे. अधीक्षक आणि बाकी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांची चौकशी आपण चालू केलेली आहे. संस्थेची मान्यता निश्चितपणे रद्द करण्यात येईल.
म्हणजे संपला असेल तर परत देण्यात येणार नाही, आणि जर असेल चालू तर त्या ठिकाणी ते पूर्णपणे रद्द करण्यात येईल. त्याच्याकरता कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही. आणि या संदर्भात जी काही आता ही जी काही आपली महिलांची जी 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कमिटी आहे ती उद्या आपला फायनल अहवाल देणार आहे. तो अहवाल आल्यानंतर जे जे लोक दोषी असतील, या चेन ऑफ कमांडमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना सस्पेंड केलं जाईल, सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी केली जाईल. आणि आता ही ज्यावेळेस बातमी आली, आपण ज्यावेळेस पोलीस गुन्हा दाखल केला याच्यावर बालगृहावरती बातमी पाहिल्यानंतर हायकोर्टने देखील याचं संज्ञान घेतलेलं आहे आणि हायकोर्टाने देखील ॲमिकस क्युरी याच्यामध्ये आता अपॉइंट केलेला आहे आणि हायकोर्ट देखील याच्यावर लक्ष ठेवून आहे. पण हायकोर्टाची जी काही प्रोसिडिंग असेल ती तर चालेल, पण मी सभागृहाला आश्वस्त करतो की अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यात मदत केली असेल किंवा आपली ड्युटी करण्यामध्ये कोणीही जर तिथे कोताही केली असेल, अशा प्रत्येकाला सस्पेंड करण्यात येईल.